मवियाचं तर समजलं, पण महायुतीकडून विशेषतः भाजपकडून राज्यसभेत कोण नेतृत्व करणार असा प्रश्न आता सर्वांनाच पडला। तुम्हाला सांगते, आता येत्या एप्रिलमध्ये राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि त्याच राज्यसभेसाठी 16 मार्चला निवडणूक होणार आहे, ज्यात देशभरातील विविध राज्यातील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे, ज्यात 6 जागा महायुतीला मिळणार असून 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे। दरम्यान महायुतीच्या या 6 जागांसाठीच आता भाजपमध्ये गोंधळ सुरू झालाय, कारण भाजपमध्ये एक गट असा तयार झालाय जो म्हणतोय यावेळी आयारामांना म्हणजेच बाहेरून आलेल्यांना संधी न देता निष्ठावंत नेत्यांना संधी दिली गेली पाहिजे। त्यामुळे राज्यसभेसाठी भाजपकडून कोणत्या नेत्याच्या नावाची चर्चा आहे याच संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। तुम्हाला सांगते, भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध आयाराम असा वाद सुरू असून यावरूनच आता राज्यसभा उमेदवार देताना भाजप धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये सध्या विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे, सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा आहे। तसेच धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा संधी मिळू शकते। याशिवाय भाजपच्या कोट्यातून रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवलं जाऊ शकतं। त्याचबरोबर शिवसेनेतून माजी खासदार राहुल शेवाळे तसेच संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा आहे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाची चर्चा आहे। आता ते का, तर जर कधी पार्थ पवारांच्या नावाला त्या घोटाळा प्रकरणामुळे विरोध झाला तर त्यांच्याऐवजी जय पवारांच्या नावाचा विचार होऊ शकतो। पण असं सगळं सुरू असताना याच दरम्यान भाजपचा जुना नियम पुन्हा एकदा चर्चेत आलाय। तुम्हाला सांगते, सत्तारूढ भाजप सर्वसामान्य परिस्थितीत एका खासदाराला पुन्हा राज्यसभेवर संधी देत नाही। त्यामुळे हा पूर्वानुभव असल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले वगळता माजी मंत्री भागवत कराड आणि धैर्यशील पाटील यांची राज्यसभा कारकीर्द आता संपुष्टात येणार आहे हेही जवळपास स्पष्ट आहे। त्यासोबतच विधानसभा आणि संसदेतील सध्याचे पक्षीय संख्याबळ पाहता या निवडणुकीत महाविकास आघाडीला याचा मोठा तोटा होणार आहे हेही स्पष्ट असून फक्त एका जागेवर त्यांना आपला उमेदवार निवडून आणता येणार आहे। त्यात शरद पवारांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे। परिणामी या एकमेव जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे 3 पक्ष राज्यसभेवर संधी देतील ते भाग्यवान कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। शेवटी काय, तर मवियाचं तर समजलंय, पण महायुतीकडून विशेषतः भाजपकडून राज्यसभेत कोण नेतृत्व करणार असा प्रश्न आता सर्वांनाच पडला। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।